ह्या निवडणुकांमध्ये घराणेशाहीला नाकारलं गेलंय असं वाटतं? अ, घराणेशाही हा वादग्रस्त मुद्दा आहे हं, आपल्याकडे आणि आपण पाहिलं की हं, खूप मोठ्या प्रमाणात घराणेशाही ही हं, रुजलेली आहे. हं, म्हणजे ठाकरे फॅमिली, पवार फॅमिली, मोहिते पाटील फॅमिली, थोरात फॅमिली, अरे सगळ्यांनी राजकारण हा आपला पारंपरिक व्यवसाय बनवलाय की काय, हं. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरोबर. ज्या शिवसेनेच्या नावाने, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना निर्माण झाली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय काय घेतला होता, तर त्यांनी वंश परंपरेने जी सरंजामशाही होती आलेली, जागीरदारी पद्धत जी आलेली होती, ती मोडून काढली. बरं. परंतु त्याच काळामध्ये महाराज ज्यावेळेस स्वराज्य स्थापनेसाठी झगडत होते, तेव्हा औरंगजेब किंवा त्यांच्याबरोबरचे जे बादशाह होते, यांची कार्यपद्धती काय होती? तर सपोज औरंगजेब आता राज्य करतोय, तर औरंगजेबाच्या अवतीभोवती जे एक साधारणतः 350 फॅमिलीज असायच्या. हं, हं, या 350-400 कुटुंबांकडे संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जायच्या. हं. म्हणजे जावयाकडे गुजरातचं सुभेदार जावयाला करणार, दुसरा पुतण्या असेल त्याला आणखीन कुठे अफगाणिस्तानला पाठवणार. असं करून ते आपल्याच कौटुंबिक नातेसंबंधातील लोकांच्या माध्यमातून देशाचं राजशकट हाकताना दिसायचे. तर आमच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अ, धोरण आखून दिलेलं होतं, की वंशपरंपरागत पद्धतीने तुम्हाला राज्य मिळणार नाही. हं. ते घेण्याच्या ऐवजी औरंगजेब जे करत होता ना, ते घेतलेलं आहे. बरोबर आहे. दुर्दैवाने घराणेशाही ही मोगली पद्धत आहे. छत्रपतींनी त्याचा विरोध केलेला होता. हं. पण मोगली पद्धत आपल्याला सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते. त्याच्यामुळे दादा, ताई, भाऊ हेच राजकारण झालेलं आहे. हं, हं, हं. म्हणजे साहेबांचा मुलगा दादा होतो, साहेबांची मुलगी ताईसाहेब होतात बरोबर आहे. आणि पर्यायाने म्हणजे जे कार्यकर्ते याआधी सत्तेच्या शिड्या चढत जाताना आपल्याला दिसायचे, ही सत्तेची शिडी ही आपल्या महाविद्यालयातल्या निवडणुकांमधून जी पुढे जाणारी होती, ती सत्तेतली शिडी आधी काढून घेतली आणि त्यानंतर संघटनात्मक माध्यमातून जे लोकं पुढे जात होते, जे लोकं सत्तेच्या वरच्या टप्प्यापर्यंत जाताना दिसायचे, ते सुद्धा आता कमी झालेलं दिसतंय. त्यामुळे घराणेशाही रोखण्याचा खूप मोठा प्रयत्न भारतीय जनता पक्ष सातत्याने करताना दिसतंय. परंतु त्यांना सुद्धा ते अवघड झालेलं आहे. नक्कीच. तर शिवसेना काय आणि काँग्रेस काय यांना तर ते अजिबातच शक्य नक्कीच. दिसत नाही आणि शिवसेना आणि शिवसेने आणि मनसे हे दोन्ही नेतेच जर ते घराणेशाहीमधून आलेले आहेत, तर ते कोणाला किती लोकांना नकार देणार नकार आहेत. देतील. थोडं पुढे जातो. हं. महायुती जिंकली असं आपण म्हणतोय. पण मग आता एकनाथ शिंदे फेल झाले असं म्हणायचं का? कारण 110, 125 नगरसेवक आमच्या बरोबर आहेत, अशा बरोबर, पद्धतीचा दावा त्यांनी केलेला होता. बरोबर. आणि मग हे आकडे जेव्हा शिवसेनेचे आता आपण बघतो, तेव्हा एकनाथ शिंदे फेल ठरले का? असं म्हणायचं? नाही, एकनाथ शिंदे याच्यात पूर्णपणे फेल ठरले असं मी म्हणणार नाही. हं, कालपर्यंत हं, म्हणजे फार जास्त नाही हो. 2019ला ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची सूत्र हाती घेतली, हं. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचं राजकारणातील स्थान हे ठाण्याचा प्रबळ नेता हेच होतं ना. होतं. आणि आता जर अवघ्या 5-6 वर्षामध्ये मुंबईमध्ये अ, काय ज्या 25-30 जागा आता पूर्ण निकाल लागलेला नाही त्यामुळे. हं, तर ही जर आपण बघितली हं. तर ही प्रगती आहे, ही अधोगती नाहीये. बरं, बरं. म्हणजे आपल्याला अपेक्षा होती हां, म्हणजे आम्ही जो महाराष्ट्र रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जो अंदाज व्यक्त केला होता, हां. की एकनाथ शिंदे साधारणतः 50 जागा घेतील. बरोबर आहे. अर्थात आम्ही मुद्दाम त्या मागचं त्या प्रेडिक्शन मागचं जो आमचा अभ्यास होता तो सुद्धा मी सांगू इच्छितो, की एकनाथ शिंदे यांनी जी याच्यामध्ये कार्यपद्धती अवलंबलेली होती, की त्यांनी जे प्रस्थापित हं, त्यांच्या पक्षातले माजी नगरसेवक होते, त्यांच्या हं, पक्षातले आमदार, माजी आमदार होते. हं. या सगळ्यांना त्यांनी जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या होत्या बरोबर. आणि त्यांच्यावर त्यांनी
संपूर्ण जबाबदारी दिलेली होती. हं. त्यांच्या दुर्दैवाने म्हणजे त्यांच्या पक्षाच्या दुर्दैवाने स्थानिक मराठी माणसांचा जो विश्वास संपादन करण्यासाठी जी मेहनत करायला पाहिजे होती, हं. ती मेहनत त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली दिसत नाही. आणि ही फार मोठा फरक नाहीये. साधारणतः 18-20 जागांचा फरक आहे. तो 18-20 जागांचा फरक आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकलेला दिसतोय. बरोबर. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची टॅली वाढलेली दिसते. आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी तर त्याच्याकडे जेव्हा व्यापक राजकारणाचा भाग म्हणून बघतो, हं. तर एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. बरं. ठाण्याच्या राजकारणातून आता उद्धव ठाकरे यांच्या समोर हं. तुल्यबळ म्हणून एकनाथ शिंदे हे मुंबईतल्या शिवसेनेचे दावेदार बनलेले आहेत. बरं, सत्ताधारी बनलेले बरं. आहेत. कारण एकूणच पक्ष म्हणजे त्यांचा पक्ष सत्तेत असल्यामुळे पुढच्या वाढीसाठी त्यांना अधिक चांगला स्कोप असणार आहे. फक्त एकनाथ शिंदे यापुढच्या काळात शाखांचं नेटवर्क कसे वाढवतायत, यापुढच्या काळात ते शिवसेनेच्या ज्या पॅरलल संघटना आहेत, म्हणजे महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, स्थानीय लोकाधिकार समितीच्या सारखी एखादी संघटना असेल, ते आरोग्य सेवा याच्या पलीकडे एकनाथ शिंदे जाताना दिसत नाहीये. त्यामुळे त्यांना आता मुंबईमध्ये व्यापक क्षेत्र खुलं झालेलं आहे या निवडणुकीच्या निमित्ताने. त्यामुळे मनोहर जोशी एक नेहमी शब्द वापरायचे सुहास, की मनोहर जोशी स्वतःबद्दल सांगताना सांगायचे, की मी संकटातून संधीकडे पाहतोय आणि मग संधीचं सोनं करतो. तर ही संकटातून जी संधी एकनाथ शिंदे यांच्यासाठी उपलब्ध झालेली आहे, या संधीचं सोनं ते पुढील 5 वर्षामध्ये करू शकतील.